छुम छुम पायी वाजे घुंगुर धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का छुम छुम पायी वाजे घुंगुर धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का धूम तक काका ताक्का आता जो तुम्ही प्रेम पाहिला ना तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशन मधून. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आपण 100K खूपच जवळ आहोत, तर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण VN ॲप्लिकेशन मधून क्रिएट केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट सुद्धा येत होत्या की कोड पाहिजे तर आपण आणलेलं आहे अजून एक व्हिडिओ यावरती. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुमचं VN ॲप्लिकेशन येते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला QR कोडचा ऑप्शन आहे वरती 3 डॉटच्या शेजारी, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि स्क्रीनवरती पाहू शकाल की हा जो QR कोड आहे तो आपण दिलेल्या मटेरियल म्हणजे ऑल मटेरियल असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते. तर त्यामधून जाऊन तुम्हाला हा जो कोड आहे तो डाउनलोड करायचा आणि इथून स्क्रीनशॉट घेतला आणि तुमच्या VN ॲप्लिकेशन मधून ऍड केला तरी चालेल. सिम्पली हा जो कोड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो प्रोजेक्ट आहे ना इथे ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागी फक्त तुम्हाला ना डाउनलोडचा ऑप्शन असेल. सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करायचं. डाउनलोड झाल्यानंतर 100% तुम्हाला इथे यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं तर थोडं समजून घ्यायचं आहे, म्हणजे जे फोटो आहेत ना ते कसे ॲड करायचे ते. आता इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपली ना 51 फोटो आपल्याला ॲड करायचे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर सांगतो की ना एक पोस्ट मिळून जाईल तुम्हाला. त्यामध्ये आपण सांगितले ना म्हणजे 1 ते 5 आहे ना फोटो सेम टू सेम इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. तर आपल्याला काय करायचं इथून पहिल्यांदा सर्व फोटो आहेत तिथून सिलेक्ट करून घ्यायचे. तिथून तुम्हाला डबल फोटो ॲड करता नाही येणार. त्याच्यावरून आपण पहिल्यांदा काय करूया, जे पण फोटो असतील आपले 51 इथून सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर आपण जे सेम टू सेम फोटो आपल्याला ॲड करायचे ना तिथून नंतर ॲड करून घेऊया. तर आपण पहिल्यांदा हे सर्व फोटो इथून ॲड करून घेऊया. इथून हे सर्व आपण फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. आता तुम्हाला काय करायचंय तो थोडं तुम्हाला समजून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे ना पहिले 5 फोटो तुम्हाला इथे पोस्ट मिळून जाईल वरती. त्यामध्ये जेथून आपण सेम फोटो सांगितलेत ना ॲड करायला तेथून तुम्हाला सेम फोटो इथून ॲड करायचे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही इथून बघू शकाल की पहिले 1 ते 5 आपण सेम फोटो इथून ॲड करायचे. ते कसे करायचे तुम्हाला एकदा सांगतो. हा जो पहिला आहे ना फोटो आपल्याला सिम्पली तोच फोटो पुन्हा दुसऱ्या फोटो कशी येते ते म्हणजे दुसरा फोटो आहे ना आपला तिथे यायचा आणि त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला फोटो असेल इथून ॲड करायचा अशा प्रकारे. ते इथून ॲड केल्यानंतर सिम्पली तिसरा जो फोटो येथून तो सुद्धा इथून ॲड करायचा अशा प्रकारे. चौथा पण इथून ॲड करायचा आहे आणि आपला हा जो 5वा फोटो आहे त्याला पण ॲड करून घ्यायचा. म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल की परफेक्ट इथून बसून जाईल. इथे तुम्ही बघू शकाल प्ले करून अशा प्रकारे. आणि त्याच्या पुढचे जे म्हणजे 6 ते 9 असेल ते सुद्धा इथून सेम टू सेम फोटो इथून ॲड करायचे वरती. म्हणजे ते तुम्हाला पोस्ट मिळून जाईल त्यानुसार. आणि हेच पोस्ट तुम्हाला मटेरियलमध्ये सुद्धा देईल. आरामात जाऊन तुम्ही सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचे परफेक्टमध्ये. इथून सर्व फोटो तुम्ही ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमची व्हिडिओची क्वालिटी आहे इथून सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट होऊन जाईल. डायरेक्ट इंस्टाग्रामला जाऊन इथून सोडू शकता तुम्ही.